सामनातल्या रोखठोकमधनं एक खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आलाय। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडले असून आपल्यासह पक्षातल्या अनेकांचे फोन टॅप होत असल्याचा शिंदेंना संशय आहे, असा खळबळजनक दावा सामनामधून करण्यात आलाय। याबाबत सामनानं चक्क संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा संवादच जाहीर केल्याचं देखील समजतंय। काय नेमकं यात नमूद करण्यात आलेलं आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राऊत, मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेलं नाही, याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय? तर शिवसेना आमदार म्हणतायत की ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचलेत, शून्याकडे गेलेत। राऊत म्हणतायत शिंदेंना धक्का बसलाय काय? तर शिवसेना आमदार म्हणतायत ते मनानं कोलमडले। राऊत म्हणतायत का काय झालं, त्यावर शिवसेना आमदार उत्तर देत आहेत, शहा यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आपली फसवणूक झाली असं शिंदेंना वाटतं। शिंदेंसह त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असं शिंदेंना खात्रीनं वाटतं। दिल्लीच्या एजन्सीज आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा सुद्धा शिंदेंना संशय। आणि कुणाकुणाचे फोन टॅप होतात हे आपल्याला माहिती नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या सगळ्या प्रकरणावर आता प्रतिक्रिया देत म्हटलंय। सामनातल्या लेखाबाबत भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मी काय बोलणार त्याच्या, काय तक्रार हे मला माहित नाही, कुठे गेले ते मला माहित नाही। मी तर नाही सांगितलं ते हे जे आहेत काय नाव देशमुख, ज्यांची हत्या झाली, धनंजय देशमुख किंवा सूर्यवंशी, या सगळ्या हत्याचा जो आहे सगळ्यांनी निषेध करायला पाहिजे। फक्त तो या समाजाचा आहे म्हणून तेवढा पुरतं बोलणं हे आपण बरोबर नाही। आताच आपण मनुष्य धर्माची चर्चा केली, हा धर्म आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे। त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी हा कुठल्याही समाजाचा, कुठल्याही धर्माचा असेल आणि त्याच्यावर असा अन्याय झाला असेल तर सगळ्यांनी त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे। तर सामनातल्या रोखठोक या सदरामधनं खळबळजनक असा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे। भाजपनं आश्वासन न पाळल्यानं फसवणूक झाल्याची शिंदेंची भावना असल्याचं रोखठोकमध्ये नमूद करण्यात आलंय, ज्यात राऊत आणि शिवसेना आमदारांमधला संवाद जो आहे तो त्याच्यात मांडण्यात आलेला आहे। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडलेत असा उल्लेख सामनाच्या रोखठोक या सदरात करण्यात आलाय। एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही। एकतर मला 50-55 जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का, आणि दुसरं म्हणजे BJPनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने, दुसरा धक्का। त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत। जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला। आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात। यापुढलं त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावरच चालेल, आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे। काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाहीये, आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार, याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे। संजय राउत जी मतिभ्रमित होकर सामना में और रोज नए नए कहानी बनाते हैं, और ऐसा है कि शून्य तो वही हुए हैं। अभी भी मुंबई में उनके लगभग 80 कॉरपोरेटर हमारे पास, शिंदे साहब के पास जुड़कर आए हैं, और उनका पार्टी ही शून्य हो गया है। महायुति एक साथ है, ताकतवर है, बहुमत में है, महाराष्ट्र में अच्छी सरकार चला रही है। संजय राऊतांनी लिहिलेलं आहे, सामनामधून टीका केलेली आहे की सगळ्या आमदारांचे फोन टाईप होत आहेत। तो का टेलिफोन ऑपरेटर आहे का? खरं तर सामनातला लेख
आणि त्याच्यावरचं भाष्य हे फार मोठं आपण बोलणं उचित होणार नाही. सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये हे सरकार येण्यामध्ये सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे साहजिकच अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेल्या कामाला मिठाचा खडा टाकायचं कोण काम करत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करूया आणि आपलं काम करूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.